मम्मी काय बनवतेस? मी बनवते दिवाळीचा फराळ। या वर्षी ना मला तुम्हाला दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज दाखवता आल्या नाही, कारण की मला ना मसाल्याच्या खूप ऑर्डर्स होत्या आणि माझा मसाला संपला होता आणि आता बनले आहे ऑक्टोबर हिट। आता जर मसाला बनवला नाही तर तो मार्च नंतरच बनवावा लागेल, म्हणून मी मसाल्यामध्येच बिझी होती आणि त्याच्यामुळे मला दिवाळीच्या तुम्हाला रेसिपीज दाखवता आल्या नाही। पण दिवाळी म्हटलं आणि माझ्या घरी फराळ होणार नाही असं तर होणारच नाही। अगदी थोडक्या प्रमाणात मी फराळ बनवलेला आहे। ते काय काय बनवलेलं आहे ना मी तुम्हाला दाखवते। आता माझ्या घरात जे सर्वांना आवडतं ना मी तेच बनवलेलं आहे। हे आहे चिरोटे। हे बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा, याचे लेयर्स बघा किती पडलेत। मस्त असे लेयर्स आहे बघा, एकदम खुसखुशीत असे चिरोटे तयार आहेत। माझ्या मुलाला आणि मुलीला चिरोटे आवडतात। आणि ह्या आहेत करंजा, माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या फेवरेट, चहामध्ये खायला आम्हाला फार आवडतात। आणि शंकरपाळ्या तर मी 4-5 दिवस आधीच बनवलेल्या होत्या, खुसखुशीत शंकरपाळ्या। याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, करंजीची पण केलेली आहे। आणि इथे मी आता बेसनचे लाडू बनवणार आहेत, माझे फेवरेट बेसनचे लाडू तयार करणार आहे। आणि हे बघा, करंजांचा जो पीठ उरतो ना त्याच्यामध्ये मी लसूण पेस्ट, मीठ आणि लाल मिरची पेस्ट टाकते आणि त्याचे असे कापा करून ते मस्त फ्राय करून घेते। माझ्या मुलांना आणि आम्हाला सर्वांनाच आवडतं। मम्मी आज संडे आहे, तर आज संडे स्पेशल मेन्यू काय आहे ना, तुम्हाला आवडणारा स्पेशल मेनू आज तयार केला आहे मी, दाखवते। हे बघ, हे बनवले चिकन बिर्याणी। थांबा दाखवते। मस्त अशी चिकन बिर्याणी तयार आहे। आणि हा बिर्याणी मध्ये म्हणजे ग्रेव्ही मधला चिकन राहिलेला, हा बघा चिकन ग्रेव्ही। आणि बिर्याणी सोबत खायला मस्त असा रायता। आणि आता हे मी बेसनचे लाडू वळून घेते आणि नंतर तुम्हाला सर्व फराळ दाखवते। तर हे बघा, आता माझे बेसनचे लाडूही वळून झालेले आहेत। तर आज मी काय काय फराळ बनवले ते तुम्हाला दाखवते। ह्या आज बनवलेले आहेत करंजा, बेसनचे लाडू, खुसखुशीत असे चिरोटे, शंकरपाळ्या मी 3-4 दिवस आधीच बनवलेल्या होत्या। तर असा माझा फराळ तयार आहे। तुमच्याकडे दिवाळीसाठी तुम्ही काय काय फराळ बनवलेला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा।